कशाला पालकमंत्री नेमत नाहीयेत तुम्ही? एवढं नाशिक बद्दल तुमचं प्रेम होतं जात होतं की नाशिक आम्ही दत्तक घेतो. काय दत्तक बाळाचे काय तुम्ही लाड केले तुम्ही नाशिककरांनी मला सांगा जरा. 2014 साली जेव्हा आपण मोदीजींना पाठिंबा दिला होता, 19 साली पण दिला, पण 14 साली त्यांनी ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की देशामध्ये 100 स्मार्ट सिटी करणार, ऐकताय का? विसरलं तुम्ही? माहितीये किती जणांना खरंच माहिती हो की 100 स्मार्ट सिटी देशामध्ये उभे करणार होते? बघा, बाकीच्यांना कोणाला माहितीच नसेल तसं. आणि त्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातली 8 शहरं होती, त्याच्यामध्ये नाशिक एक शहर होतं. वसंतराव, सगळे तुम्हाला सगळ्या बाबांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज ती योजना गुंडाळून टाकली. काय नाशिक किती स्मार्ट झालं? काय तुमच्या नाशिकमध्ये आपल्या काय फरक पडलाय? रस्त्याची कामं झालेत, गटारची झालेत, काय तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडलाय? पण खर्च झालाय जवळपास 1943 कोटी. हा एवढा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिकवरती झालेला आहे. कुठे गेला? कोणाच्या खिशात पैसा गेला? कोणाच्या खिशामध्ये गेला? हे जे काही प्रश्न आहेत ना, माझं तर मत असं आहे की पुढे काय करायचं? काही करू नका, एकच काम करा. 2014, 2019 आणि आता गेल्या वर्षी काय 24, जे काही भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिली किंवा थापा मारल्या होत्या, मोठे नाशिकभर नाशिकसाठी काय काय देणार होते त्याची होर्डिंग करून लावा, मोठी लावा. शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू बोलले होते ना, माता भगिनींना 1500 नाही 2100 देऊ. किती रुपये आले? दणादण घोषणा जाहीर केल्या, त्यांनी घोषणा केल्या आणि आता सांगतायत 2100 नाही मिळणार, या योजनेत असेल तर फक्त 500च मिळतील. आता एवढे नाही मिळणार, तेवढेच मिळतील. मग आधी तुम्ही या जाहीर करून माझ्या माता भगिनींना फसवून मतं का घेतलीत तुम्ही? माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं. आता तुमचे ते कोकाटे आधी कोकलत होते की 31 मार्च पर्यंत नमो योजने, काय ती नमो किसान योजना, त्याचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खात्यात येतील. इकडे शेतकरी आलेत, कोणाच्या खात्यामध्ये नमो सन्मान योजनेचे पैसे आलेत? आज तारीख काय? 16 एप्रिल. मग झालं ना, 31 मार्च पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार होते. कुठे गेले पैसे? आले का पैसे? उलट शेतकऱ्यांची चेष्टा चालले. तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे? लग्न करायला? अरे तुझ्या बापाचं काय जाते तुला? आम्ही कर्ज काढतोय, आम्ही शेती करतोय, तुम्हाला काय करायचंय? आत्महत्या करताय त्या घरामध्ये तुम्ही जाताय कधी? मंत्री कधी जातायत? पण हे सगळे मला राग कुठे येतो? या ढोंगावरती मी लाथ मारलेली. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं. मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही.